हाय, नमस्कार. माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या वरती. तर ज्याचं नाव आहे संतोषी फॅशन मराठी चॅनल. तर सकाळीच आज 9:30 वाजता साडी आली होती ब्लाऊज शिवण्यासाठी. तर त्याचा ब्लाऊज मी कसा शिवलाय आणि म्हणजे कशा साडीमधला आणि कसा शिवलाय ती मी दाखवणार आहे. तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कुठं स्किप नका करू. तर काय झालं, साडी आली होती तर त्यांना संध्याकाळीच लगेचच एकच दिवसामध्ये पाहिजे होती शिवायचे. तर असे भरपूर आहेत तसे. आणि त्याने सांगितलं होतं मला की रात्री संध्याकाळी द्या तुम्ही मला ब्लाऊज स्टिच करून. तर म्हटलं ठीक आहे, झालं तर देते, नाही झालं तर मग मी काय करणार आहे. म्हणून मी त्यांना असं सांगितलं. मग कटिंग काम वगैरे झालं, जेवण वगैरे झालं माझं सर्व. तर जेवण झाल्याच्या नंतर थोडंसं काम होतं, ते पण आवरलं काम मी. आणि 3 वाजता मी कटिंगला घेतला. 3 वाजता कटिंग करून घेऊन मी आता वाजले 6. तर माझा ब्लाऊज पण तयार झाला आहे आणि साडीचं फॉल विडिंग पण झालं आहे. आता फक्त हातानं साडीला शिलाई करायची, हातावरती टीप मारायचं आहे. तर ये आता बघूया ब्लाऊज कसा झालेला आहे ते दाखवते तुम्हाला. तर आता वाजल्या 6. तर ब्लाऊज पण कसा झालाय मी ते दाखवते. तर हे बघा, ह्याचा गळा आहे ना खूप मोठा आहे, खूप मोठा, एकदम मोठा. थोडीशी पाठ त्यांची रुंद आहे ना मागच्या साईड, बॅक साईडच्या साईड ना. तर त्याने खूप मोठा गळा काढा, मला बसेल, काही प्रॉब्लेम नाही आहे असं सांगितलं. तर मग मी गळा काढून टाकला, मोठा गळा. तर मी अशा पद्धतीची लेस लावली आणि जो फॅब्रिकचा कपडा वाचला होता मी त्याच्यामध्येच डोर बनवले, कारण अशा कलरचं माझ्याकडे नॉट नाही आहे, खतम झालेले. तर हे अशा पद्धतीचे मी लटकन बनवले. त्याने खूप सारे लटकन बनवायला सांगितलं होतं, पण काय करणार, ते लटकन जेवढा कपडा वाचला होता मी तेवढंच बनवले. ह्याच्यात जेवढे झाले तेवढे बनवले. तर बघूया त्यांना आवडते का ना आवडते. त्यांनी तर लेस बनवायला सांगितलं. तर खूप मोठा गळा आहे पाठीची बघा, बघू. आणि हे ब्लाऊज आहे. तर कटोरी आहे ही हे बघा, अशी द्यायला लागते त्यांच्या कटोरीला, त्या ताईंच्या कटोरीला अशी आडवी टच द्यायला लागेल, तेव्हा त्यांना बरोबर व्यवस्थित कटोरी बसते. सगळेच ब्लाऊज त्यांचे असेच आहेत, प्रॉपर एकदम जेवढे शिवलेत ना तेवढे तसे जसे अशी मधून टच कटोरीला असते. तर हे बघा, अशा पद्धतीचा माझा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. तर ह्याला काच बटन हुक करायचं. बोल, आली लगेच घ्यायला मम्मीचा. मामी ते अस्तर आणलं, मम्मी विचारते. कोणाचं? अस्तर मम्मी. तुझ्या मम्मीला सांग की ब्लाऊज शिवून झालाय. ठीक. आली का मम्मी? हो. कामावून आली? हो. मग मम्मीला सांग ब्लाऊज शिवून झालाय आणि फक्त ते साडीला ना फॉल जोडायचंय असं सांग. ठीक. तर लगेच आली घ्यायला बघा, दमच नाही. आता 6 वाजल्यात ना. हां, मग 6 वाजल्या तर लगेचच आली घ्यायला. तर झालाय म्हणून सांग शिवून ग. बघा, असं असते अर्जंट एकदम, की हातातलं काम जे काय आपलं असेल ना ते ठेवून द्यायचं साईडला आणि ह्याच्या मागं लागायचं, कारण शिवायच्या. कारण त्यांची जे इच्छा आहे तसं पूर्ण केलं ना तर ते आपले कस्टमर आपल्याला टायमावर व्यवस्थित, त्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे ना, आपली पण त्यांनी काळजी. जेव्हा माझ्याकडे होत नाही असं मी सांगितले ना तिला, ते पण कधी कधी समजून घेत असते. आणि असं नाही की अर्जंट दिला आणि पैसे कमी देते, असं नाही आहे. ते मी जेवढे मागितले ना, माझ्या जेवढ्या मेहनतीचे आणि एक्स्ट्रा अर्जंटचे चार्जेस मागितले ना ते देते, लगेच देते. ते मागितल्या एवढे तुमचं चार्ज झाले म्हणून सांगितलं ना तर लगेच ते देऊन टाकतात. असं काहीच कंप्लेंट नाही त्यांची. आणि असं खूप सारे त्यांचे ब्लाऊज असतात माझ्याकडे. आता ऑलरेडी पहिलंच आहे इथे एक साडी, आता ती जे मी मागच्या व्हिडिओमध्ये निळी साडी दाखवलं नाही, ती आपली बॉर्डरवाली, ती साडी त्यांचीच आहे. आणि हे पण आजच घेऊन आले. आता हे स्टिच करून झालेलं आहे माझा. तर मी ह्याला आता बटन लूक करणार आहे लगेचच, आणि ते साडीला पण आपल्याला जोडवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा माझा आजचा दिवस आहे. पण एक
कसं दुसरं एक्स्ट्रा काहीतरी काम होतं ना, त्याच्यामुळं म्हणून एकच आजचा ब्लाऊज झालेला आहे. नाहीतर जेवढे आपल्याला जेवढे पाहिजेत ना 2-3 तर 2-3 तर मी ब्लाऊज काढतच असते. पण एक तरी एक माझा दिवसातून जर कुठला बी जरुरी काही काम असलं ना, एक ना एक ब्लाऊज मी काढल्याशिवाय सोडतच नाही. आणि मला चैनच पडत नाही की बाबा मी ज्या दिवशी ब्लाऊज शिवलं नाही ना, त्या दिवशी मला बाबा आज झालंच नाही, माझा ब्लाऊज झालंच नाही, मला कसं तरच मग होत असते. तर एक ना एक ब्लाऊज मी काढतच असते दिवसातून, काही जर काम असलं तरी. तर मैत्रिणीनं हेच माझा मला तुम्हाला मग सांगायचं आहे की तुम्ही पण असं घर बसल्या तुम्ही पण हे ब्लाऊजचा व्यवसाय आहे ना, खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. आणि आपल्याला आहे ना, ह्याच्या जो आपण ही ब्लाऊज शिवतोय ना, आपण घरी बसल्या आपल्याला काम आहे ना, एक रुपया कुणाला मागायचं नाही. आपल्या आपला जो खर्च असतोय ना, ते खर्चासाठी आपल्याला भेटतात. पैसे कुणाला मागायची गरज नाही का काहीच नाही. खूप छान व्यवसाय आहे. तुम्ही पण जे माझ्या ताई व्हिडिओ बघत असतील ना, तर त्याने पण नक्कीच तुम्ही जरी तुम्हाला शिलाई मशीन वगैरे येत नसेल ना, ब्लाऊज वगैरे शिवाय येत नसतील ना, तरी आपल्या नवीन आता मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे ऑलरेडी तुम्हाला आधी पहिलं, की टॉप वगैरे असतात ना रेडीमेड मुलीवांचे, ते अल्टर करण्यासाठी नेतात ना, तेवढं जरी केलं ना तुम्हाला तुमच्या एरियानुसार किती ते अल्टर करायला किती 20, 30, 50 असं असतात. ते जरी केलं ना तेवढंच काय ना, आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी तेवढंच आपल्याला आधार होते. तर नक्कीच तुम्ही पण नक्की असं करा. व्यवसाय हे शिलाई मशीन काम म्हणजे काय वाईट नाही आहे. खूप छान हे काम आहे. घरी बसल्या आपल्याला घर पण आपलं भागतंय, आपलं मुलं बाळं पण बघतोय, आपलं घर पण बघतोय, आपलं काम बरोबर व्यवसाय करतोय. मी कामाला पण गेले होते 2-3 वर्ष कंटिन्यू मी काम बाहेर केलेले ऑफिसमध्ये. कंटिन्यू मी 3 वर्ष काम केले. कामाचं बाहेर कामाला जायचं म्हणजे कसं असते माहिती आहे का, टाईम बाय टाईम एकदम 9ला गेलं की संध्याकाळी 6ला घरी. ना घराकडं लक्ष ना लेकरांकडं लक्ष, असं असते. टाईम टू टाईम थोडा बी टाईम इकडं तिकडं झाला नाही पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कसं असते माहिती आहे का, जरी आपण वेळ काढून थोडं 10-5 मिनटं जरी बसलो ना, अर्धा तास बी जर बसलो ना, आपण आपली 2 ब्लाऊज बी जर काढलो तर आपली त्याच्यामध्ये जेवढं बाहेर काम करतोय तेवढ्यामध्ये आपली हजेरी निघून जाते. हे एवढं मला सांगायचं आहे. तर घरी बसून तुम्ही पण नक्की करा, काहीतरी करा पण करा. आणि खूप छान मला वाटलं. मी कंटिन्यू 3 वर्ष काम केले ना, तरी मी 3 वर्ष काम केलं तरी माझं हे शिवायचं काम मी सोडलेली नाही आहे बरं का. मी घरी येऊन रात्री 12-1 वाजूकना मी मुलांबाळाचं करून स्वयंपाक जेवण वगैरे बनवून खाऊन 12-1 वाजूकना मी जरी कोणचा सण वगैरे आला ना, तर सण जरी आला तरी मी ना 3-3 वाजूकना मी ब्लाऊज शिवायचे. परत सकाळी 6 वाजता उठायचे. परत सकाळी 6 वाजता उठून सगळ्याचं जेवण वगैरे टिफिन वगैरे सगळं काम आवरून परत मी 9 वाजता कामाला जायचे. आणि 9ची ड्युटी होती. 9च्या अगोदर निघायला लागतं तर घरामधून 8:45ला 8:30ला घरातून निघावं लागतं. तर मी स्ट्रगल आली होती. आता तिची आई आली बघा. हो का, हिचा आहे ब्लाऊज. खाली बघ ना, तुझं तोंड दिसू दे. हे बघा हिचा ब्लाऊज आहे. सकाळी आणून दिले, रात्री का सकाळी साडी. समोर ना कोणच दिसत नाही, आपणच दिसतो. असं तसंच असतं युट्यूबला आहे ग. हे बघा हिचा ब्लाऊज आहे. आणि कसं ब्लाऊज कसे बसतात ते सांग त्यांना, आमच्या युट्यूब फॅमिलीला सांग कसे बसतात. एक नंबर आहे ब्लाऊज, मस्त आहे. आतापर्यंत किती ब्लाऊज शिवले आणि कसे बसतात त्यांना सांग. म्हणजे विश्वास एक चांगले आहेत, येतात फिट, मस्त बसते. फिटिंगला कसे बसतात एकदम एक नंबर. एक नंबर ना. मग तू साडी लगेच मला आणून दिलीस तर लगेच मी तुझा ब्लाऊज तयार केला. कसं वाटलं सांग. काय काय वाटते तुला म्हणजे माझ्याबद्दल. टायमावर टायमावर देतात, व्यवस्थित शिवून देतात, काही टेन्शन नाही, पटापट देतात शिवून. तर हे असं असते बघा काम. तर म्हणून म्हणते तुम्ही पण नक्कीच करा. चला तर मग बघूया. थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम. एवढंच मदत करत राहा, सपोर्ट करा, बस एवढंच पाहिजे. कसं वाटलं, छान वाटला ना. मग साडी पण आता पिको केलाय.
फक्त आता फॉल जोडून घ्यायचे नुसता. रिटर्न आऊंगा मी. बघा असा हा व्हिडिओ असा होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओ तर ताईंनो माझा आजचा हा व्हिडिओ असा होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी तिला सांगितलं होतं अर्जंटशिवाय सांगितली होती ना. तर मी सांगितलं होतं की माझ्याकडं अस्तर नाही आहे, मी आज देणार नाही आहे ब्लाऊज. तर तिला मी सरप्राईज दिलं. तर तिला खूप छान वाटलं. तर आधी मुलगी आली, तिला सांगितलं की मी ब्लाऊज शिवून तयार झाला. तर त्या आल्याच्या नंतर मला बोलायला लागली की तुम्ही मला सरप्राईज द्यायला खूप आवडतं का. तर हे खूप छान आणि मस्त आजचा हा व्हिडिओ होता. तर मला तर खूपच छान वाटलं. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ तर नक्कीच मला सांगा. आणि ज्यांनी कोणी नवीन चॅनलवर असतील ना त्यांनी सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच एक जाता जाता लाईक करा. मी इथंच व्हिडिओ एंड करते. आणि कसा वाटला कमेंट करा. तर कमेंट केल्याच्या नंतर मला पण उत्साह येईल व्हिडिओ बनवायचा. खूप छान एंड करूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.